अंगणवाडी सेविकांसाठी मोठी आनंदाची बातमी। लक्ष्मी हेंबाळकर, महेश बाबू म्हणाले, अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी मिळणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चा। अंगणवाडी 7 नोव्हेंबर मोठी खुशखबर। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी कर्मचाऱ्याची ग्रॅज्युटी समस्या सोडविणार। बेंगळूर 2011-12 या सालापासून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी सांगितले। बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर 2011-12 या वर्षापासून निवृत्त झालेल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युटी द्यावी अशी मागणी करत आंदोलन छेडले आहे। गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला। यावेळी बोलताना मंत्री हेंबाळकर यांनी लवकरच शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेण्यात येईल असे सांगितले। महिला आणि बालकल्याण खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 2011 ऐवजी 2023 पासून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्यात आली आहे। हा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल। अलीकडे 3 ते 4 वेळा अर्थ खात्याशी चर्चा झाली आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। कर्नाटकात अंगणवाड्या सुरू होऊन 50 वर्षे झाले आहेत। त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी बेंगळुरात अंगणवाड्याचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले। या प्रसंगी महिला बालकल्याण खात्याचे संचालक महेश बाबू, मंत्र्याचे विशेष कर्तव्य अधिकारी BH निश्चिल, कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी महामंडळाचे अध्यक्ष GR शिवशंकर, मुख्य सचिव M उमादेवी आदी उपस्थित होते।